चोरण्यात यश मिळालेले. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 1. आणि दुसरं चेंडू हाताळताना राहुल DSC एंडकडून आपल्याला पाहायला मिळतील ते आणि सामना करतील जयेश. सुंदर असा चेंडू काहीसा समजला नाही तो फलंदाजाला आणि हा निर्धाव चेंडू. पियुष 11 एक नावाजलेला असा संघ. पहिलं षटक प्रगतीवर. तिसरं चेंडू घेऊन राहुल. फाईन लेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. 1 धावावर समाधान मानावं लागेल दोघंही फलंदाजांना. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली आहे ती 3. क्षमा करा 2. सुंदर असा क्रिकेटचा माहोल OFA स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये. चौथा चेंडू घेऊन राहुल आणि सुंदर स्विच हिट शॉट 4 धावांसाठी. सुंदर चेंडू. चांगला कमबॅक राहुल यांचा. निर्धाव असा चेंडू. आतापर्यंत असं सुंदर षटक हाताळताना पाहायला मिळालं आपल्याला. फक्त आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात आपल्या 5 चेंडूंमध्ये आणि हा शेवटचा चेंडू घेऊन येताना पाहायला मिळतील आपल्याला राहुल. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न आणि इथे झेलबाद झाले आहेत ते फलंदाज मयूर. पियुष 11 यांच्याकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत ते. नितीन दुसरं षटक घेऊन येत आहेत पॉवर प्लेचं. नितीन दनिश सन्नी 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 याचा सुंदर असा पहिला चेंडू. 1 धाव निश्चित मिळेल. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली आहे ती 7.
सन्नी. दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळताना सन्नी. दुसरा चेंडू घेऊन सन्नी. आणि ते 2 धावा चोरून काढल्यात. धावसंख्या झाली आहे ती 9. जयेश आणि अनिकेत. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव नक्कीच आपल्या संघासाठी वाचवली आहे तिथे क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या झाली आहे ती 10. सुंदर शॉट, पण तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा झेल बाद. बदलापूर ग्रामीण मधलं एक नावाजलेलं नाव अक्षय देशमुख आज इथे आपल्याला पाहायला मिळतात. बघूया किती मोठी धावसंख्या रचण्यामध्ये त्यांना यश मिळते. रौनक फाउंडेशनसाठी धावसंख्या झाली आहे ती 11. आणि हा सुंदर शॉट फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. ते रोखू शकतात अक्षय यांना. एक नावाजलेले फलंदाज अक्षय देशमुख.
बदलापूर ग्रामीण संघातले एक मोठं नाव. सुंदर गोलंदाजी, त्याला चांगला सन्मान दिला अक्षय यांनी. एक निर्धाव चेंडू, राहुल यांचा. धाव संख्या आहे ती 15. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि तिसरा बॉल देखील डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला भूषण पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 15 आहे. षटक क्रमांक मैदानावरती तिसरा मार्गस्थ आहे. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतो पियुष 11 संघ, आदरणीय निखिल शेठ पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची एज आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक जी मात्र पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 16 या आकड्यावरती, 16 ऑन द बोर्ड. यावेळेस फलंदाज बाद झालेत. विकेटचं होत असताना बदन, भूषणची खेळी होत असताना इथे समाप्त. 1 more wicket down. डीजे बजाव. राहुल पाहायला मिळतात. संघाला विजयाची चाहूल देऊन गेलेत, यात शंकाच नाहीये. नो डाऊट ॲट ऑल. गोलंदाज सय्यार, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुमितच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत 6 धावेंसाठी षटकार.
जवाब बॉल सीमा रेषा पलीकडे डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत दमदार अक्षय देशमुखच्या पॅट मधून षटकार. संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर येथील सिंगल कंप्लीट झाली. चेंडू नोमॅन्स लँडमध्ये पडला. स्वतःला फार स्ट्रेच केलं होतं. आता तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस खुल्या डब्याचा बॉल होता. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 29 विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दिनेश हे 5वं षटक हाताळतोय. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला चेंडू जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पियुष 11 संघ विशेष कौतुक करेल पियुष 11 संघाचं, कारण एका गावामधील हे सर्व खेळाडू आपल्याला सातत्याने ओपन क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. जबरदस्त कामगिरीची मात्र मी म्हणेल निखिल शेठ पाटील साहेबांची आहे, कारण त्यांनी या सर्व खेळाडूंना एकत्रित केलं. जबरदस्त कामगिरी आता हा संघ पियुष 11 आपल्याला करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल मैदानावरती. जबरदस्त झेल मैदानावरती अनिल म्हात्रेच्या माध्यमातून. उडता अनिल आपण पाहिला इष्टांच्या मागे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पटाका बडा धमाका. अनिल म्हात्रे अप्रतिम झेल सुमितची आपण पाहिली. सेकंड अटेम्प्टमध्ये जबरदस्त झेल स्वीकारली अनिलने. आता शेवटचा बॉल. यावेळेस चांगल्या प्रकारचे फिल्डिंग. षटक क्रमांक मैदानावरती 14 समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 29 विथ लॉस ऑफ 5 विकेट. यस डीजर.
पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर खोदून काढलाय. चांगला बॉल होता इथे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो चांगला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती दोन्ही पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. 2 रन added into the scorecard and scoreboard moves on 31. 31 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 31. 31 आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला शेवटचा मार्गस्थ आहे. आणि आतापर्यंत एक स्कोरर पाठवा प्लीज. स्कोरर पाठवा. यावेळेस चांगला चेंडू हा चेंडू डॉट हा चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 31. 31 रन ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती. नितीनने चांगलं षटक हाताळले नो डाऊट ॲट ऑल. अप्रतिम कामगिरी नितीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहायला गेलं अक्षय जो मात्र 11 धावेंवरती खेळतो. मात्र 9 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेत. यावेळेस बॅटची एज आणि अनिल म्हात्रे डाऊन द बॉल. कॅचची संधी कॅच कंप्लीट. अक्षय देशमुखची खेळी समाप्त. यावेळेस 30 सराट बॉल पाहायला मिळतोय. झालेली मिस्टेक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 ला 3 मध्ये देखील कन्वर्ट करायचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. या 3 धावा मागात पडू शकतात. धावसंख्या धावफलकावरती 3 धावांनी पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. 34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावाच्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. अंबरनाथ चषक 2024 दमदार स्ट्रोक 16 आपल्याला पाहायला मिळतोय. एक अप्रतिम अशी आपण पाहू शकतो क्रीडा स्पर्धा आपण अनुभवू शकतो. या स्पर्धेचा विचार केला तर तब्बल 24 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस झालेली मिस्टेक 1 ला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलंय. वाईट प्लस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र ॲड झाली आहे. धाव 1 आणि 2 धावा आहे टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती 36. धावसंख्या धावफलकावरती 36. 36 धावा. वाईट प्लस धावसंख्या धावफलकावरती 37. 37. पंचांकडे लाऊड अपील मात्र लेग बायची एकदा वाट. टीमची टोटल धावफलकावरती 38 या आकड्यावरती. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा बॉल. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. शेवटचा बॉल आणि गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती नितीन. 38 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोल्डपेचा बॉल पंचांकडे अपील फिंगर अप. फलंदाज बाद झालेत. 38 धावा धावफलकावर
पियुष लेवेन या संघासाठी. आणि पहिलं षटक हाताळताना आपल्याला दिसतील अक्षय देशमुख. बॅटल चांगलं होईल आणि समोर अनिल म्हात्रे, लय भारी बॅटल होईल. आणि समोर फलंदाज आहेत ते अनिल म्हात्रे. एक सुंदर असं बॅटल आपल्याला बघायला मिळेल दोघंही खेळाडूंमध्ये. आणि हा पहिल्या चेंडूवर झेलबाद. नवीन फलंदाज किशोर पियुष लेवेन या संघाकडून सामना करतील ते अक्षय देशमुख यांचा. 39 धावांचं लक्ष्य. बघू कितपर्यंत गोलंदाजीवरती ते संयम ठेवतायत समोरच्या टीमला. सुंदर गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि एक धाव नक्कीच भेटेल. एका धावेने पियुष लेवेन संघाचा खात्यामध्ये भर. धावसंख्या झाली आहे ती 1. सुंदर असं शॉट. आणि हा अंशुल यांच्या बॅटमधून हा पहिला षटकार. आणि ही ती स्वैर धाव. पंचांचा निर्णय. वाईट अतिरिक्त धावांमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे ती 8. एक गडी बाद. पुन्हा एकदा सुंदर असा शॉट. आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली.
नवीन फलंदाज अभिषेक यादव. आणि सगळ्यांच्या माहितीसाठी अभिषेक यांनी टीम इंडियासाठी पण रिप्रेझेंट केलेलं आहे. ते आत्ताच आम्हाला प्रसन्न यांच्याकडून कळालंय. रग्बीमध्ये पण चांगलं असं एक महाराष्ट्र टीमचे कोच आहेत ते. असे मोठे मोठे खेळाडू आज आम्हाला बघायला मिळाले आहेत. ते OFA स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये या टुर्नामेंटच्या माध्यमातून एक सुंदर असं आयोजन अजय फाउंडेशनतर्फे करण्यात आलेलं आहे. आयोजक संजय राम आणि त्यांच्या जोडीला बसलेले आहेत उपाध्यक्ष राहुल यादव. ते वाट बघतायत कधी संजय राम यांची जागा आम्ही भरून काढू. शेवटचा चेंडू अभिषेक यांचा हलक्या हाताने तिथे टॅप केलेला आहे आणि तिथे चोरटी धाव काढण्यात यश मिळालंय दोन्ही फलंदाजांना. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 10. 2 गडी बाद. लो स्कोरिंग मॅच. ते चांगलं फाईट करताना इथे बघायला मिळते. ते सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे ती रोनक फाउंडेशन यांच्याकडून. दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील ते बंटी डेसेंट कडून गोलंदाजीचा मारा करतील आणि त्याला सामना करतील ते फलंदाज अभिषेक किशोर. गोलंदाज बंटी. सुंदर असं क्रिकेटचं आयोजन. प्रत्येक खेळाडूंसाठी इथे जर्सी पण उपलब्ध करून दिली आहेत. ती SK आर्ट्सच्या वतीने SK आर्ट्सचं पण इथे एक आम्ही कमिटीकडून खूप खूप आभार व्यक्त करतो. कमी वेळेमध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य करून जर्सी उपलब्ध करून दिलेत. उदयदादा आहिरे. दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील ते बंटी. आणि ही ते अंपायरचा दिशेचा व्हाईट बॉल. धावसंख्या वाढ. धावसंख्या झाली आहे ती 11. दुसरं षटक हाताळताना पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळतात ते बंटी रोनक फाउंडेशन यांच्याकडून. आणि समोर आहेत फलंदाज किशोर. सुंदर गोलंदाजी. हलक्या हाताने टॅप केलाय पण एक धाव नक्कीच चोरण्यामध्ये. दुसरं चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत बंटी DSN कडून. धावसंख्या झाली आहे ती 12. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. बघूया कितपर्यंत रोखण्यात त्यांना यश भेटतंय पियुष लेवेनच्या फलंदाजांना. सुरेख चेंडू. बीट केले फलंदाज अभिषेक यांना. अजूनही सांगता येत नाही की हा सामना कोणाच्या बाजूने आहे, कारण 2 गडी बाद झाले आहेत ते पियुष लेवेन या संघाचे.
सुंदर गोलंदाजी, काहीसे मोठे फटक्यात त्यांना यश मिळत नाहीये. एकेरी दुहेरी धावामध्ये समाधान मानतायत दोघंही फलंदाज. आणि धावसंख्या झाली आहे ती 13. 2 गडी बाद. रोनक फाउंडेशन. आणि सुंदर असा शॉट, बाहेरचा चेंडू, त्याला चांगली दिशा दिली 4 धावांसाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पण तिथे फलंदाज बीट झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळतील ते बंटी. आणि ही ते झेलचा प्रयत्न, पण चांगलं क्षेत्ररक्षक. दुसरं षटक संपलेलं आहे आणि धाव संख्या झाली आहे ती 18. 8 धावा दिलेल्या आहेत ते बंटी यांनी. एक सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे ती रोनक फाउंडेशन यांच्याकडून. अजूनही 18 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. चला पटापट सामन्याचा स्पीड वाढवावा. आम्हाला सगळे मॅच कंप्लीट करायचे आहेत दिलेल्या षटकांमध्ये. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते राहुल. रोनक फाउंडेशन यांच्याकडून राहुल. बघूया कितपर्यंत ते थांबवतायत फलंदाज किशोर यांना. सुंदर असं शॉट, पण तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आणि दुसरे धावायचा प्रयत्न. सुंदर फेकी. पंचांचा निर्णय. वन शॉट आणि तिथे रनआउटला. बघूया आपण काय निर्णय असेल तो पंचांचा. ओके, 1 धाव मिळाली आहे. धाव संख्या झाली आहे ती 19.
सुंदर चेंडू इथे चांगली अशी उसळी घेतली आहे. चांगला खेळपट्टीचा फायदा त्यांना मिळाला आहे. निर्धाव असा चेंडू. 19 धावसंख्या. 16 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. आणि इथे सुंदर असा शॉट गॅपमध्ये खेळून काढलेला एक. सुंदर शॉट. 4 धावा. चांगला कमबॅक पण थोडंसं उशीर होताना दिसतंय. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टी मागे एक निर्धावाचा चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन राहुल आणि पुन्हा बीट केलंय फलंदाजांना. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावा. गावदेवीचे कर्णधार टॉस साठी हवे. कप्तान गावदेवी. गावदेवी मुंबई. बारा चेंडू 12 धावा. आणि आता गोलंदाजीत आहेत ते अक्षय देशमुख, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते. बघूया आपल्या संघासाठी किती कमबॅक करतायत अक्षय. 12 चेंडू 12 धावा. गावदेवी मुंबई स्टेजवर यायचे टॉससाठी. गावदेवी मुंबई. 12 चेंडू 12 धावा. सुंदर गोलंदाजी अक्षय देशमुख. एक नावाजलेलं नाव बदलापूर ग्रामीण क्रिकेटमधून अक्षय देशमुख. बघूया काय कमबॅक करू शकतात ते आपल्या संघासाठी अक्षय देशमुख. 11 चेंडू 12 धावा. या 2 संघांमधून जो संघ जिंकेल तो खेळेल गावदेवी मुंबई यांच्याबरोबर. आणि हा सुंदर असा शॉट 6 धावांसाठी.
10 चेंडू 6 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली ती 34. आता जिंकायसाठी 5 धावांची आवश्यकता पियुष लेवेन या संघासाठी. गावदेवी मुंबईचे कर्णधार स्टेजशी संपर्क साधावा. गावदेवी टॉससाठी. आणि इथे नो बॉलचा इशारा पंचांचा. नो +1. धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ती 36. आता 9 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. नऊ चेंडू 3 धावा. आठ चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. अक्षय देशमुख चौथं षटक हाताळताना. सात चेंडूमध्ये 1 धावांची आवश्यकता. बघूया आपण पुढचं षटकची गरज पडेल का, या षटकामध्येच मॅचचा निकाल लागेल. आणि निर्धाव चेंडू. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38. पहिल्या षटकामध्ये भलेही 2 गडी बाद केले होते, पण त्याच्यानंतर सुंदर अशी संयमी खेळी केली दोघंही फलंदाज किशोर आणि अभिषेक यांनी. शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज जय. जेव्हा 7 चेंडूमध्ये 1 धावांची आवश्यकता आहे, तेव्हा गोलंदाज आले आहेत जय. सामना करतील किशोर. आणि हे ते 4 धावांच्या मदतीने